नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आता पावसाळा सुरू झाला आहे. तर पावसाळा सुरू झाला म्हणजे गरमागरम भजी तर झालेच पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला आलू भजी सांगणार आहे. ते नक्की ट्राय करून पहा. त्यासाठी साहित्य लागणारे कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि कट केलेला बटाटा, तो पण गोल गोल. त्यानंतर एका बाउलमध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढे भजी करायचे आहे तेवढं तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. मी खूप सारं बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर मी ते कट केलेले गोल गोल तुकडे बाउलमध्ये टाकलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ते तुकडे टाकल्यानंतर त्याला छान असे त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे. आणि तुम्हाला जर कुरकुरीत भजी पाहिजे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. त्याच्यामध्ये काय टाकायचे आहे तर हे आहे तांदळाचे पीठ. तर हे तुम्हाला टाकायचे आहे. ते पण 2-4 चमचेच टाकायचे आहे, जास्त टाकायचे नाही. तुमचे भजे मस्त कुरकुरीत आणि छान असे होतील. त्यानंतर चवीनुसार चटणी, मीठ, हळद ते तुमच्या चवीनुसार टाकायचे आहे. त्यानंतर मी ओवा पण टाकलेला आहे, जेणेकरून काही जणांना भजी सहन होत नाही आणि पोट दुखतं, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये ओवा पण टाकून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी मीठ पण नंतर टाकलेले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे, जेणेकरून भजे मस्त नरम आणि कुरकुरीत होतात. त्यानंतर आपण मस्त त्याला असे पाणी टाकून थोडे थोडे करून मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. जास्त पातळसुद्धा करायचे नाही. पाहू शकता तुम्ही मी किती छान. आता पावसाळा चालू झाला म्हणजे गरमागरम भजी तर कोणालाही खाऊ वाटतात. जर जेव्हा आपल्याला खायचं मन झालं तेव्हा तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. तुम्हाला मस्त कुरकुरीत भजी खायला मिळतील, ही जर ट्रिक वापरली तुम्ही एकतर. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल, कुठून पाहत आहात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला याच्यापुढे कोणती रेसिपीज पाहायची आहे ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. साधी, सोपी, सरळ रेसिपीज. त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे. त्याला छान असे तापून घेतलेले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करून भजे सोडलेले आहेत. आता बरेच जण बाहेर भजी खायला जातात, बाहेर न खायला जातात तुम्ही फक्त ही एक ट्रिक वापरून घरी भजी बनवा. नक्कीच तुम्हाला बाहेरच्या भजीसारखी चव येईल. गॅस थोडा कमी आचेवरच ठेवायचा आहे. त्यानंतर एक एक भजी टाकायची आहे. त्याला छान असे परतू द्यायचे आहे, जेणेकरून ते कढईला चिपकणार नाही. तुम्ही पाहू शकता ते किती छान तेल तपलेले आहे माझे. असेच तेल तपू द्यायचे आहे, म्हणजे भजी छान कुरकुरीत आणि मऊ नरम होऊ शकतात. छान असे तळून घ्यायचे आहे. त्यानंतर मी येथे चम्मच घेतलेला आहे, जे झाऱ्या म्हणतात याला. त्यानंतर ते मस्त मी तळू दिल्यानंतर त्याला एकदा हे केले, खालीवरी करून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असे भजे दिसत आहे. तोंडाला पाणी आलं ना. असेच तुम्ही पण नक्की एकदा करून पहा. चविष्ट भजे छान असे तळून घ्यायचे आहे, जेणेकरून पोटसुद्धा दुखणार नाही. त्याने जास्त तळून घेतल्यानंतर बटाटे पण छान तळल्या जातात आणि भजी पण मस्त आणि कुरकुरीत लागतात. बघू शकता तुम्ही किती छान तळताय भजे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद मैत्रिणींनो.